आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधला सर्कलवरचा प्रॉब्लेम घेणार आहोत शिअर स्ट्रेस साठी. तर इथे एक सर्कल आहे, त्याचा डायमीटर सर्टन डी आहे. ही त्याची शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे आणि या डायग्राम मध्ये याची जी टॉप साइड आहे त्याची व्हॅल्यू शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू आहे 0 आणि बॉटम साइडला शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू आहे 0. हा जो आहे त्याचा सेंट्रॉइडल पॉइंट आहे सर्कलचा आणि सेंट्रॉइड मधून जाणारा जो ऍक्सिस आहे तो आहे न्यूट्रल ऍक्सिस. न्यूट्रल ऍक्सिस वरच आपल्याला QNA म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस त्याच्यावरती आपल्याला शिअर स्ट्रेस मॅक्झिमम मिळतो, म्हणजे Qmax इज इक्वल टू QNA अशी व्हॅल्यू आपल्याला सर्कलची मिळते. आता Qmax चा जो फॉर्म्युला आहे तो आहे 4/3 Q ऍव्हरेज. Q ऍव्हरेज साठी फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया F अपॉन A. इथं एरिया सर्कलचा आपल्याला हे करावा लागतो म्हणजेच π/4 d स्क्वेअर. इथं d म्हणजे सर्कलचा डायमीटर, हा जो डायमीटर आहे सर्कलचा तो आहे डायमीटर d. A फॉर एरिया, कॅपिटल A घ्या किंवा स्मॉल a घ्या, तर एरिया mm². F म्हणजे शिअर फोर्स, हा जो F आहे म्हणजे शिअर फोर्स. QAV म्हणजे ऍव्हरेज शिअर स्ट्रेस आणि Qmax म्हणजे मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. ही जी आहे ही सर्कलची शिअर स्ट्रेस व्हेरिएशन डायग्राम आहे. तर प्रॉब्लेम बघूया. ए सर्क्युलर सेक्शन ऑफ 250 mm डायमीटर. तर इथं आपल्याला D ची व्हॅल्यू दिली 250 म्हणजे हा D दिलाय. इज सब्जेक्टेड टू शिअर फोर्स ऑफ 10 किलो न्यूटन. तर F ची व्हॅल्यू दिली 10 किलो न्यूटन म्हणजे 10 × 10⁻³ न्यूटन. is used as a beam. Determine maximum and average shear stress म्हणजे Qmax and Q average काढा. shear stress at neutral axis म्हणजे QNA काढा. इथं जो असलेला Qmax आहे त्याबरोबर असलेला Q average सुद्धा QNA सुद्धा तोच आहे, त्यामुळे Qmax is equal to QNA. शिअर स्ट्रेस व्हेरिएशन डायग्राम ड्रॉ करा असा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, एरिया काढून घ्यावा लागेल. सर्कलचा एरिया काय आहे π/4 d स्क्वेअर. D ची व्हॅल्यू आहे 250, 250 स्क्वेअर π/4 × 250 स्क्वेअर. आन्सर मिळेल 490887.38. आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर जर असेल त्यामध्ये ENG असं लिहिलेलं असतंय कॅल्क्युलेटरवर. ENG जर Apex 82 चा जर असेल कॅल्क्युलेटर तर त्याच्यावर ENG कॅपिटल मध्ये किंवा स्मॉल मध्ये लिहिलेलं असेल. तर हे कॅपिटल मध्ये किंवा स्मॉल मध्ये बघा ENG लिहिलेलं असेल तर ते ENG प्रेस करा. ENG प्रेस केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल ह्या प्रकारे 49.08 × 10⁻³. आता आपण एरिया काढून घेतल्यानंतर ना ऍव्हरेज काढणार आहोत. ऍव्हरेज तर Q ऍव्हरेज इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. एरियाचा आन्सर इथे कॅपिटल A यूज केलाय, स्मॉल a यूज केला तरी चालतोय. तर हा स्मॉल a ची व्हॅल्यू इथे टाका. तर 49.08 इथं इंटू 10⁻³ आहे, इंटू 10⁻³ लिहायचं राहिलेले इंटू 10⁻³. तर आता कॅल्क्युलेटरवर हे कसं करणार, तर कॅल्क्युलेटर मध्ये करताना 10 गुणिले 10⁻³ म्हणजे 10⁻³ भागिले 49.08 भागिले 10⁻³ असं करायचंय. म्हणजे 10 × 10³ डिवायडेड भागिले 49.08 भागिले 10³ असं करा. इक्वल टू दाबल्यानंतर आन्सर मिळेल 0.2037. इथं 10⁻³ माझा इथला जो येतो लिहायचा राहिला होता. आता Q ऍव्हरेज वरनं आपण काय करणार, Qmax काढणार. Qmax चा फॉर्म्युला आहे 4/3 Q ऍव्हरेज. Q ऍव्हरेज ची जी व्हॅल्यू आहे 0.2037 ती व्हॅल्यू Q ऍव्हरेज मध्ये टाका. आता ह्याचं कॅल्क्युलेटरवर आन्सर मिळेल 4 × 0.2037 भागिले 3 केल्यावर आन्सर मिळेल 0.271. तर आपल्याला काय मिळाला Qmax आणि याची शिअर स्ट्रेस व्हेरिएशन डायग्राम जी आहे ती इथं ड्रॉ केलेली आहे.